प्रकरण 2 आपलं संपलेलं आहे. प्रकरण 3 मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज. उद्योगधंद्याचं उत्पादन किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी जे आहे कारखानदारी, या प्रकरणामध्ये कन्सेप्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग रिजन वस्तू उत्पादन प्रदेश ही एक संकल्पना आहे. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक विभाग ही एक संकल्पना काय आहे याच्यावरतीही आपल्याला नजर टाकायची आहे, बघायचं आहे. त्याचबरोबर मेजर इंडस्ट्रीज इन दी वर्ल्ड, जगामध्ये असणाऱ्या प्रमुख कारखाने किंवा उद्योगधंदे, यामध्ये प्रामुख्याने टेक्सटाईल इंडस्ट्री. मग टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये USA, अमेरिकेमध्ये असणारे जे काही कापड उद्योग जो आहे त्या कापड उद्योगाची काय परिस्थिती आहे, कोणत्या घटकांचा परिणाम होतो आणि त्या ठिकाणचे कोणता प्रदेश या कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहे, ते आपण 3.3 मधील प्रथम घटक बघणार आहोत. त्यानंतर दुसरा आहे तो आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज इन USA, अमेरिकेतील लोह पोलाद उद्योगाची स्थिती, उत्पादन, वितरण आणि त्यावरती परिणाम करणारे घटक. त्यानंतर 3.3 मधला तिसरा घटक आहे शुगर इंडस्ट्री इन ब्राझील, साखर कारखान्याचं उत्पादन, वितरण, साखर कारखान्यावर परिणाम करणारे घटक हे ब्राझील मधील साखर कारखान्याची स्थितीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी चौथा जो घटक आहे तो ऑटोमोबाईल इंडस्ट्री इन इंडिया. तर भारतामध्ये जे काही वाहन उद्योग जो आहे त्या वाहन उद्योगाचं उत्पादन, वितरण आणि व्यापार या बाबींचा अभ्यास जो आहे तो या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आता बऱ्याच वेळेला जगाचा अभ्यास करत असताना जगामध्ये विविध देशामध्ये त्या देशाचं औद्योगिक धोरण हे वेगवेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार उद्योगधंद्याला चालना देण्याचं काम केलं जातं. आता जगामध्ये कॉटन इंडस्ट्री अनेक देशामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जरी अनेक देशामध्ये हे उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालं असलं तरी तुम्हाला अभ्यासासाठी फक्त अमेरिकेमध्ये जे कापड उद्योग आहे या कापड उद्योगाचं वितरण, उत्पादन आणि व्यापार या घटकांचा या प्रकरणामध्ये आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे. यामध्ये सुती वस्त्र उद्योग हा उद्योग बघत असताना या उद्योगावरती परिणाम करणारे वेगवेगळे घटक, या घटकांचा अभ्यास होणं तितकंच महत्वाचं आहे. आता जगामध्ये कोणत्याही देशामध्ये सुती कापड गिरण्या जर स्थापन करायचं असतील तर त्या ठिकाणी पहिल्यांदा हवामान हा घटक विचारात घेतला जातो. यामध्ये या उद्योगावरती परिणाम करणारा एक सगळ्यात महत्वाचा आणि मोठा महत्वपूर्ण घटक म्हणून हवामानाचा विचार केला जातो.
सुती कापड उद्योगासाठी उष्ण, थोडक्यात दमट हवामान या उद्योगासाठी आवश्यक असतं. आणि जगामधील ग्रेट ब्रिटन हे एक असं राष्ट्र आहे की या ठिकाणी दमट हवामानामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालेलं आहे. हे ग्रेट ब्रिटन मधील लँकेशायर भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुती कापड गिरण्या तुम्हाला पाहायला मिळतात. संयुक्त संस्थानामधील न्यू इंग्लंड क्षेत्रात, जपानमधील ओसाका, मग त्यानंतर भारतामध्ये मुंबई असेल, अहमदाबाद, कोईमतूर या ठिकाणी या उद्योगाचे स्थानिकीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज हे आर्टिफिशियल पद्धतीनं हवामान तयार केलं जातं आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जात आहेत. म्हणजेच कृत्रिम पद्धतीनं दमट हवामान निर्माण करून त्या ठिकाणी कापड गिरण्या चालवलेल्या दिसून येतात. म्हणून आजच्या या आधुनिक काळामध्ये उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून हवामानाचं महत्व थोडंसं कमी होऊ लागलेलं आहे. परंतु जनरल बघितले तर हवामान हा सुद्धा सुती कापड उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा एक घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यानंतर या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक आहे वॉटर. पाणी. तर पाणी सुद्धा इतकं इफेक्टिव्ह आहे की त्या ठिकाणी वाफ निर्माण करायची असेल, कापड धुवायचं असेल, रंगवायचं असेल, यासाठी प्रामुख्याने पाण्याची आवश्यकता असते. म्हणून ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे त्या कारखान्याला पाणी पुरवठा केला जातो, अशा ठिकाणी उद्योगधंदा स्थापन होतो. तसं बघितलं तर आर्टिफिशियल पद्धतीने तुम्ही हवामान तयार करू शकता, परंतु पाणी हे पाणीच आवश्यक त्या कारखान्यासाठी असतं. म्हणून पाण्याचं महत्व लक्षात घेतलं तर आपल्याला असं समजून येईल की जगातील बहुतेक कापड गिरण्या ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये, नद्यांच्या किनाऱ्यावरती भागामध्ये, सरोवराजवळ, जलाशयांच्या जवळ ह्या कापड गिरण्या स्थापन झालेल्या आहेत. म्हणून पाणी ही नितांत आवश्यकता आहे. कोणताही कारखाना तुम्ही जर चालवणार असाल, स्थापन करणार असेल, तर त्या ठिकाणी प्रामुख्याने पाणी हा महत्वाचा घटक समजला जातो. त्यानंतर पॉवर रिसोर्सेस, शेती साधन. उद्योगधंदा स्थापन करायचा असेल, मग त्यामध्ये सुती कापड उद्योग असेल, लोह पोलाद उद्योग असेल, फर्टिलायझर इंडस्ट्री असेल, कोणताही उद्योग असू द्या, त्यासाठी प्रामुख्याने विजेची आवश्यकता असते. म्हणून सुती कापडाच्या गिरण्यांच्यासाठी ही विद्युत शक्तीची आवश्यकता आहे. मग यामध्ये प्रामुख्याने दगडी कोळसा, खनिज तेल आणि विजेवर चालवल्या जाणाऱ्या कारखान्यांचा समावेश होतो. म्हणून सुती कापड गिरण्या या प्रामुख्याने ज्या ठिकाणी हे शक्ती साधन उपलब्ध आहे, होऊ शकतंय, अशा ठिकाणी हे कारखाने स्थापन होत असतात. उदाहरणार्थ ग्रेट ब्रिटन, संयुक्त संस्थान या देशातील कापड गिरण्या ह्या दगडी कोळशांच्या खाणीजवळ किंवा प्रदेशामध्ये सुरू झालेल्या दिसून येतात.
भारतामध्ये आणि जपानमध्ये सुती कापडाच्या गिरण्या सुद्धा ज्या ठिकाणी जलविद्युत शक्ती उपलब्ध आहे अशा ठिकाणी या उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालेलं आहे. म्हणून शक्ती साधन हा सुद्धा सुती कापड उद्योगाच्या स्थानिकीकरणाचा किंवा स्थापने पाठीमागचा एक महत्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यानंतर मजूर, जसं हवामानाला महत्व आहे, पाण्याला महत्व आहे, शक्ती साधनाला महत्व आहे, त्याच पद्धतीनं मजुरांना सुद्धा तितकंच महत्व उद्योगधंद्याच्या स्थापनेसाठी आवश्यक आहे. जगामध्ये बघितलं तर या सुती कापड उद्योगांना मजुरांचा जास्तीत जास्त पुरवठा आवश्यक असतो आणि प्रामुख्याने या कारखान्यामध्ये काम करणारे जे मजूर आहेत ते कुशल आणि कार्यक्षम हवे असतात. आणि कारखानदारांना असं वाटतं की हे मजूर कुशल तर असावे, सक्षम असावे आणि त्यांना पगारही कमी द्यावा, कमी पगारामध्ये त्यांना राबवता यावं, अशी ही कारखानदारांची सुद्धा टेंडन्सी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यामुळं या अशा अनेक कारणामुळं हे कारखाने जे आहेत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी किंवा प्रदेशामध्ये, शहरामध्ये हे सुती कापड उद्योग स्थापन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्याने भांडवल असेल, बाजारपेठ असेल, हा सुद्धा तितका महत्वाचा घटक आहेच. परंतु हवामान, पाणी, शक्ती साधन आणि मजूर यांनाही तितकंच महत्व आहे. त्यानंतर उद्योगधंद्याच्या किंवा सुती कापड उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा वाहतुकीच्या सोयी हा सुद्धा महत्वाचा परिणाम करणारा घटक आहे. ज्या प्रदेशामध्ये कापसाचं उत्पादन होतं त्या प्रदेशामध्ये सुती कापडाच्या गिरण्या सुरू होतातच असं नाही. तर त्या दुसरीकडे ज्या ठिकाणी लेबर फोर्स अवेलेबल आहे अशा ठिकाणी चालू होऊ शकतात. ज्या ठिकाणी विद्युत शक्ती आहे त्या ठिकाणी चालू होऊ शकतात. कारण का कापूस किंवा कापड उद्योगामध्ये जेवढ्या किलोचं कापूस आहे तेवढ्या किलोचं कापड तयार होतं. जेवढ्या किलोचा कापूस आहे तेवढ्याच किलोचं कापड तयार होतं. त्यामुळे तो कारखाना जो आहे तो कापूस क्षेत्रामध्ये झाला पाहिजे असंही काही नाही. तर त्यासाठी प्रामुख्याने वाहतुकीच्या सोयी, ते वाहतूक सुविधा त्या कारखान्यापर्यंत कापूस वाहून आणणं आणि या कापसापासून तयार होणारं कापड मार्केटमध्ये पोहोचवणं यासाठी वाहतुकीच्या सोयी आवश्यक आहेत. म्हणून ज्या ठिकाणी या उद्योगास इतर घटक अनुकूल आहेत परंतु कच्चा माल नाही त्या ठिकाणी कच्चा माल वाहून आणणं, कोळसा उपलब्ध नसल्यास कोळसा वाहून आणणं आणि कापड बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं या सर्व बाबीसाठी प्रामुख्याने वाहतुकीच्या सोयी आवश्यक आहेत. मग यामध्ये संयुक्त संस्थान असेल, ग्रेट ब्रिटन, जपान आणि भारतामध्ये सुद्धा बहुतांश कापड गिरण्या वाहतुकीच्या सोयी असलेल्या क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या. त्यामध्ये उदाहरणार्थ मुंबई असेल, गुजरात ही ठिकाणं विचारात घ्यायला पाहिजे. म्हणून प्रामुख्याने आपण आज 3.3 मेजर इंडस्ट्रीज यामधला कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्रीज वरती आपण चर्चा करत आहोत. तर अशा प्रकारे मार्केट प्लेस हा सुद्धा सुती कापड उद्योगावरती परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे.
तर मार्केट प्लेस हे जे आहे हे सुद्धा महत्वाचाच घटक आहे. आणि सुती कापड उद्योग जो आहे, या उद्योगाचं उत्पादन हे मागणीला अनुसरून केलं जातं. जशी मागणी असेल त्यानुसार ते तयार केलं जातं. पुढचा घटक आहे भांडवल. सुती कापड उद्योग स्थापन करायचं म्हटलं तर भांडवल सुद्धा त्या उद्योगाला आवश्यक आहे. मग या उद्योगासाठी जसं बाजारपेठ महत्वाची आहे त्याच पद्धतीनं भांडवल सुद्धा या उद्योगांना पुरवणं तितकंच आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता असते. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उपलब्ध होतं त्यावेळेलाच हे कारखाने चालले जातात. आज मुंबईमध्ये बऱ्याचशा भांडवलदारांनी या उद्योगामध्ये पैसा गुंतवला आणि तो पैसा गुंतवल्यामुळं आज सुती कापड उद्योगाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आज आपण सुती कापड उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक या घटकांचा जनरल अभ्यास केलेला. उद्याच्या तासाला संयुक्त संस्थानामधील सुती कापड उद्योग या उद्योगाचं केंद्रीकरण या उद्योगाच्या विकासाची काही कारण हे आपण उद्याच्या तासाला अभ्यास करणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण थांबू. उद्याच्या तासाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी असतील तर थोडस त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि आपणाला हे शिकवत असताना शिकवायला बऱ्यापैकी इंटरेस्ट येतो.